नमस्कार मंडळी, सुप्रभात, जय महाराष्ट्र. तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह रायडर सुकेश या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपल्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सर्व एकदम मस्त असाल. मी पण एकदम मस्त मजेत एकदम. आज आपला नवीन प्रवास चालू झाला आहे. आपला प्रवास जो आहे हा जास्त लांबचा नाही आहे, एक दिवसाचाच आहे. आपण सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न येणार आहोत. आणि मी कुठे जातो आहे हे तुम्हाला प्रवासात सांगतो. त्याच्या आधी मी तुम्हाला माझ्यासोबत जो माझा पार्टनर आहे त्याच्याशी ओळख करून देतो, त्याला भेटवतो. आपली गाडीसुद्धा रेडी आहे राईडसाठी. माझ्या घरातून निघून मी 2.6 किलोमीटरची राईड केली. सकाळचे 5:52 झालेत. पेट्रोलची टाकी पण येताच फुल केले. आता आपल्या पोटाची टाकी भरायची बाकी आहे. गाईज, आपला पार्टनर आलाय. मीट ऋषी. खूप महिन्यांनी, कदाचित एका वर्षानंतर आम्ही आज राईडला निघालो आहे. लास्ट राईड आमची मे बी अलिबाग किंवा सुरत ना, मे बी. सो आता भरपूर म्हणजे महिन्याने, एवढ्या वेळेनंतर आम्ही भेटतो आहे. ऋषी, काय सांगू शकणार? खूप 1 वर्ष झालं आता, तर मला असं वाटतं आता बघूया, निघूया, थोडं गरम होऊया आता. हां, यस यस यस. थंडी आहे मस्त. हो, थंडी, चिल्ड थंडी आहे. आणि इथून मुंबईच्या बाहेर तर तुम्हाला माहितीच आहे, खूप मस्तच थंडी आहे. सो इथून पहिले निघूया. मी रस्त्यात सांगतो तुम्हाला मी कुठे जातो आहे ते. सकाळचे 6:30 झालेत आणि मी जस्ट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आता पोचलो आहे. आणि इथून आपली जी राईड आहे ती आहे लवाळवाडी आणि पंजारे बेट. इकडे हे एरिया जे आहेत हे इगतपुरीपासून राईट मारून आतमध्ये भंडारदऱ्याकडेच एरिया आहे. आणि इथून पंजारे बेट जवळजवळ 150 किलोमीटर आहे. काल असंच म्हणजे रात्री आमचा अचानक प्लॅन झाला 11:30-12च्या आसपास. आणि आम्ही असंच जागा शोधत होतो, तर बोललो की आता ऑलमोस्ट सगळीकडे जाऊन आलो आहे. वन डे रिटर्नसाठी अलिबागला गेलो, माळशेजला गेलो, कसारा घाट केला, इगतपुरी केली. बघूया आता भंडारदऱ्याकडे फर्स्ट टाईमच जातो. हे पण आपण 1 दिवसामध्ये करू शकतो. तो आज इकडे जायचा प्रवास आपला सुरू झाला आहे. भिवंडी रोड आहे, त्या रोडची कंडिशन आता खूप बरी आहे. पहिल्यापेक्षा तर खूपच चांगली आहे. पहिला खूप कंटाळा यायचा, जवळजवळ ट्रॅफिक त्या रोडमुळेच व्हायची. आता मस्त सुसान रोड आहे, एक नंबर आहे. मस्त थंडी आहे, मस्तच थंडी आहे, एक नंबर. आणि सूर्यदेवतेचं पण दर्शन झालं आहे. खूप कमी वेळा सूर्य असा बघायला मिळतो एवढ्या सकाळचा, खास करून असा राईडला असताना. आणि ही मजाच वेगळी आहे. हा भिवंडीवरून नाशिकला जाणारा जो रोड आहे, म्हणजे आपला जो मुंबई आग्रा हायवे जो आहे, हा पण एकदम मक्खन रोड आहे. ह्याच्यावरून पण गाडी चालवायला मला लय मजा येते. हा आता थंडी आहे म्हणून या रोडला आता काही नाही वाटत आहे. बट जेव्हा गरमी असते तेव्हा ह्याच्या आजूबाजूला पूर्ण म्हणजे एकही दुकान नाही किंवा काही नसतं जास्त. पूर्ण बंजर जमीन असते ह्या रोडला. आणि खरोखर तेव्हा खूप गरमीतून जी हीट लागते ना, खरोखर गाडी चालवायला खूप वैताग येतो. 2 वर्षापूर्वी जेव्हा मी आणि ऋषी आलेलो तेव्हा लिटरली मला चक्करसारखं फील येत होतं. आणि त्यामुळे आमचे भरपूर ब्रेक झाले होते. सकाळचे 9 वाजलेत. आपली राईड आत्तापर्यंत 90 किलोमीटरची झाली आहे. ब्रेकफास्टसाठी जरा आता ब्रेक घेतला आहे आम्ही. सो थोडा खाऊन घेतो काहीतरी. हा आला आहे आपला नाश्ता. ऋषींनी मिसळपाव मागितला आहे, मी उसळपाव मागितला आहे. हा आला आहे आपला चहा. आणि मी मागवलं आहे जिरा सोडा. 9:30 झालेत
आणि जस्ट आमचा नाश्ता करून झाला, इथून निघायची वेळ आली. आता तुम्ही विचार करत असाल, मी मगाशी ऋषीने आपल्या चहा घेतला आणि मी घेतला जिरा सोडा. सकाळच्या वेळी जिरा सोडा कोण घेतं? बट त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण बोलतो ना घरचं कसं पौष्टिक असतं. तर सांगतो मी जसं इथे वडा उसळ खाल्ला ना, मला म्हणजे बाहेरचं खायची कसं आता जरा सवय कमी झाली. सो आज अचानक एवढ्या दिवसांनी बाहेरचं खाल्लं आणि जरा सकाळी सकाळी खाल्ल्यामुळे कसं बाहेरचं खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा जरा त्रास झाला. तर मग चहा घेऊन परत मला अजून त्रास झाला असता, मग त्यामुळे मी घेतला जिरा सोडा. तर आत्ता जरा बरं वाटतं आहे. बट चहा मस्त होता, मी चहा मिस केला सकाळचा यार. खेड भैरवनाथ 8 किलोमीटर आहे, सर्वतीर्थ टाकेत 10 किलोमीटर, भंडारदरा 25 किलोमीटर, राजूर 38 आणि अकोला 55. गड पण एक नंबर दिसतो. हा पूर्ण गावचा फील, एस.टी. मागे डोंगर, एक नंबर. हा लागला आता दुसरा घाट. प्रॉपर घाट आता चालू झाला आहे. खाली मगाशी थोडा हलकासा रोड होता, तो जरा नागमोडी वळणांचाच होता. आता प्रॉपर घाट चालू झाला आहे. आज अख्ख्या राईडमध्ये ना रस्ते एक नंबर मिळाले. हो, ब्रेक जरा जास्त झाले कारण थंडी खूप होती. कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, 1646 मीटर.
कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, हे सर्व तिथले पॉईंट्स आहेत. आणि इथे खूप सारे असे कॅम्पिंग साईट्स सुद्धा खूप आहेत. कडा पण आपण खूप इंस्टाग्रामवर बघत असतो. काय बोलतोय? साईट्स कोकण कडा हां हां, येत आहे बघ कॅम्पिंग साईट्स. भरपूर कॅम्पिंगसाठी म्हणजे तुम्ही इथे पण जागा खूप इंस्टाग्रामवर तर सारखं हे बघत असतो हां मीटियर शॉवर हां. इथेच येते. समोर जो रस्ता गेला आहे ना तिकडे आपल्याला जायचं आहे. इथून अजून 1 किलोमीटरवर आपलं डेस्टिनेशन आहे. पण लेकचा साईडने व्ह्यू बघा एकदा. मस्त झाडाच्या सावलीखाली आपल्या गाडीला जागा मिळाली, तर हिला इथेच पार्क करतोय आम्ही. आणि समोर जे दिसत आहे हे छोटंसं बेट वाटतंय मला. हा आपला ऋषी जिथून जातोय ना तिथून उतरून सरळ असं जायचंय. तिकडे ती आहे ना ती वाट गेली तिकडे वरती जायला. इथे यायचं असेल तर तुम्हाला आधी फॉरेस्ट ऑफिसमध्ये एंट्री करावी लागते. पर पर्सनचे 30 रुपये आहेत. आमच्या दोघांचे 60 रुपये झाले आणि स्कूटरचे 25 रुपये आहेत. तसंच तुमच्याकडे पुढे लिहिलं आहे बघा, कॅमेरा असेल तर 100 रुपये, 4 व्हीलर असेल तर 100 रुपये का 150 रुपये काहीतरी आहेत. आणि हा समोरचा व्ह्यू. ॲक्च्युली आम्ही त्या फॉरेस्टवाल्यांना विचारलं होतं, म्हणजे जिथे आम्ही हा फॉर्म जिथे हे केला तिथे आम्ही विचारलं होतं. तर ते म्हणाले की तिकडे जर कोणी अधिकारी असतील तर तुम्ही तिथे बेटावर, म्हणजे ह्या बेटावर अलाउड नाही आहे येणं असं बाहेरच्या पब्लिकनं. तर तिथे तुम्ही जे अधिकारी असतील त्यांना विचारून तुम्ही जाऊ शकता. पण आम्ही ज्या डेस्टिनेशनवर म्हणजे जे मॅपवर टाकलेलं त्या हिशोबाने आम्ही आलो, पण इथे बघितलं तर कोणच नाही आहे. आणि जस्ट आम्हाला रस्त्यात असा एक छोटासा एक पायवाट दिसली. सो आम्ही बोललो आता की विचार केला इथेच थांबूया पुढे जाण्यापेक्षा. आणि जागा पण ऐसपैस आहे, पण बेटासारखीच आहे छोटाशा. कशी वाटली जागा? मस्त वाटतंय का आपण महाराष्ट्रात. इथे बघ, इथे पर्वतरांगा, तलाव, असं वाटतच नाही आहे महाराष्ट्रात. मस्त जागा आहे, थोडी नाही जास्त, कचरा कमी आहे, कोणाला माहीत नाही म्हणून खूप छान जागा आहे. तू इथे आता ऊन आहे पण तिथे सावलीमध्ये आपण होतो मगाशी. ऊन संध्याकाळसाठी पण चांगली जागा आहे. हो, 4-5 वाजता यायला खूप छान जागा आहे. बहुतेक ना ही जागा पण भाड्याने देतात म्हणजे कॅम्पिंगसाठी वगैरे. हां, असं वाटतंय मला. पण इथे तसं काही दिसत नाही. असू शकतं. तिथे तिथून पुढे काही दिसलं नाही मला कॅम्पिंगसाठी. त्याच्यानंतर अरे आम्ही असू शकतं, कारण किरेश्वरला पण असंच गेलो आम्ही. 2-3 कुठले? हां पकडे. हां समोर हे हाऊस आहे, टेंट हाऊस आहेत समोर. आम्ही खिरेश्वरला गेलो ना आमच्या ऑफिसवाले, तर सर्व म्हणजे असंच होतं. छोटंसं एक पाणी आम्ही क्रॉस करू, एक थोडंसं पाणी होतं. ते पाणी म्हणजे मेन रोडवरून ते पाणी क्रॉस करून मग आम्ही अशा बेटावर आलो. असंच होतं सेम. शेती आहे ना, शेती आहे, शेतीमुळे मला नाही वाटत इथे बेट असतील. हां त्या साईडला आहे तिकडे पुढे, आणि इथे असतील तर असं फिरून बघ, फिरून असं जाऊन त्या कॅम्प्सला. इथून असं तुम्ही म्हणजे तो रोड असा गेलाय, तिथून तुम्ही असे करत करत समोर इकडे येऊ शकता कॅम्पिंग साईट्सला. कॅम्पिंगचे खूप ऑप्शन दिसले. हां आता इथे ट्रॅव्हलिंग कसं आहे माहित नाही, कारण जास्त टॅक्सी दिसल्या नाही, तर त्यांचे स्वतःचे बस पाठवतात वाटतं. आपल्याला दिसलं ना कुठलं टॅक्सी. हो, ट्रॅव्हलिंग ऑप्शन खूप कमी आहे तिथे. म्हणजे स्वतःची गाडी किंवा बाईक असेल तर म्हणजे ते बरं पडतं इथे यायला. कारण मेन हायवे पासून गोटी रोड जो आहे तिथून पूर्ण भरपूर आतमध्ये अजून 35 किलोमीटरवर लोक येत असतील. कुठे? तिथून पुढे कळसुबाईला. कळसुबाई. हा, तिथून इथे किती 10 कळसुबाई बंडा हेच आहे ना, तिथून हरिश्चंद्रगड कळसुबाई तेच आहे, तीच आहे ते. तिथून इथे यायला तुम्हाला जरा मॅनेज करावं लागेल. तिथपर्यंत खूप लोक येत असतील. बस वगैरे आहेत, बस खूप उभे होते. बस होत्या खूप.
हा समोर जो रोड आहे इथे झाडाखाली आपली गाडी मस्त उभी आहे, आराम करते. आणि हा समोरचा व्ह्यू. आणि आम्ही आता होतो ह्या साईडला, इकडे तिकडे थांबलेलो आम्ही वरती. पाणी पण बघा ना, एकदम स्वच्छ पाणी. पाणी पण एकदम साफ आहे. लोक इथे येऊन घाण करतात. हे बघा, पाण्याची बॉटल टाकली. गाईस प्लीज अशा जागा साफ ठेवा, कचरा करू नका. दुपारचे 1:30 वाजत आलेत आणि आता वेळ आली आहे इथून निघायची. पाय निघत नाही आहे. अशी शांतता मुंबईत नाही मिळत. ऋषी, कसं वाटलं? अरे मजा आली जाम. परत बरोबर बोलला, जावंच नाही वाटत आहे आता. शांत जावं लागेल. वातावरण. हो, शांत, एकदम शांत, काय टेन्शन नाही. आपण शहरातली माणसं अशीच कामातून वेळ काढून सुट्टीच्या दिवशी असे येतो, येस. थोडं रिलॅक्स मिळावं म्हणून. आणि आम्हाला मिळालं, खूप बरं वाटलं इथे येऊन. आणि खूप वर्षांनी आम्ही दीड वर्षांनी आम्ही एकत्र आलो आहे हो, अशा 1 डे रिटर्न ट्रिपसाठी. सो मजा आली आज आणि खूप बरं वाटलं आज. ऋषी सोबत असतोच आपला. मजा आली आज. चला निघूया. आता मुंबईकडे आपला प्रवास चालू होतोय. इथून आपण आता निघतोय आणि आपली राईड आतापर्यंत 175.7 किलोमीटर झाली. म्हणजे मुंबईला पोचेपर्यंत 320-330 किलोमीटर होईल अंदाजे टोटल राईड आजच्या दिवसातली. हा 2-3 किलोमीटरचा जो रस्ता आहे ना, 3 किलोमीटरचा आहे समथिंग. खूप खराब आहे. खूप स्पीड पकडायलाच नाही मिळणार तुम्हाला. गाडी 10-20 अशी स्पीड पकडली. स्कूटर्स, बाईक्स वगैरे इथे स्लिप होण्याचा खूप चान्स असतो रेतीमधून. आणि अशा वेळेला ब्रेक शक्यतो मारू नये जास्त. गाडी स्लो ठेवावी, तेच बेस्ट आहे. समोर बघू शकता किती बायकर्स आले तिथे. संडे आहे, सगळे आरामात मस्त फिरून वगैरे घरी जाणार. पुढे अजून 20-22 जणांचा ग्रुप गेलाय. हो, आपण काय कमी होत रायडर? आपण कमी नाहीच आहोत. आपल्याकडे ऍक्टिव्हा असली तरी आपण सुद्धा रायडर आहोत. येस. नाशिक ला मुंबई शिर्डी 103 सिन्नर 60 इंटरचेंज आहे बघ पुढे. हो. आला गोटी रोड. हा रोड सरळ गेलो, सरळ जाऊन लेफ्ट मारला की आपला आग्रा मुंबई हायवे. आपण आता मारलाय लेफ्ट, आग्रा मुंबई हायवे आलाय आणि आता आपण सरळ निघतोय मुंबईच्या दिशेने.
हे आलं आपलं जेवण. नान मागवलं आहे आणि हे काय आहे? पनीर टिक्का. आता तुम्ही म्हणत असाल आज व्हेज कसं मागवलं, संडे आहे. दाखव माझा चेहरा. येस, आज तो ऋषी आपला व्हेजिटेरियन आणि एगिटेरियन आहे, नॉनव्हेज नाही खात. सो आम्ही विचार केला की आज व्हेजच घेऊया. संध्याकाळी घरी गेल्यावर नॉनव्हेज खायचंच आहे, संडे आहे म्हटल्यावर नॉनव्हेज असेल. मार्गशीर्ष पण संपला आहे. हां, तर आता व्हेज खाऊया. टेस्ट बघूया. टेस्ट कशी आहे. ऋषी बोलतोय स्पायसी आहे. आपण सुद्धा बघूया. अजून स्पायसी केलं असतं तर आपल्याला त्रास झाला. स्पायसी आहे. जस्ट आपलं जेवण झालं आणि जेवण बऱ्यापैकी चांगलं होतं. स्पायसी होती. पनीरची भाजी जी होती ती जशी हवी तशी परफेक्ट मिळाली. आणि दाल खिचडी आम्ही ऑर्डर केली ती पण आम्हाला हवी तशी परफेक्ट मिळाली. ऋषी आणि काय आता निघूया मुंबईच्या प्रवासाला. आता इथून अजून 140 किलोमीटर आहे ह्याचं ऋषीचं घर. 8-8:30 वाजतील बहुतेक पोचायला आम्हाला. चला 8 वाजतील. ट्रॅफिकवर डिपेंड आहे. चला पुढचा प्रवास करूया. रात्रीचे 8:30 झालेत आणि आत्ता मी ऋषीला सोडलं आहे त्याच्या घराजवळ. चला मजा आली. अंग तुटलंय. कुळकुळ झाला बॉडीचा. होतोच आपली. सांग आता. हो भेटू. या चल सांभाळून जा. भेटूया. आता आपण पण आपल्या घरी निघूया. 10 मिनिटाचा रस्ता आहे. पटापट पोचूया घरी. मग शोन मी तुम्हाला लगेच भेटतो. हे आपले 351 किलोमीटर आजच्या राईडचे कंप्लीट झालेत. काहीच रात्रीचे 9:30 झालेत. मी जस्ट फ्रेश वगैरे झालो, घरी पोचलो. ऋषीला त्याच्या घरी सोडलं आणि 8:45 वाजता मी माझ्या घरी आलो. आपली आजची जी राईड आहे ती 351 किलोमीटरची झाली. आणि खरं बघायला गेलं तर राईडला खूप मजा आली. खूपच मजा आली. आम्ही किती 1-1.5 वर्ष म्हणजे वाट बघत होतो, गेलो नव्हतो कुठे. आणि कधीपासून आमचं मागच्या 3-4 महिन्यापासून आमचं चाललेलं की कुठेतरी जाऊया. प्लॅन बनत नव्हता, पण अचानक बोलतात ना, अचानक भयानक एकदम प्लॅन बनला आणि जाऊन आलो. तो बरं वाटलं. आज एवढ्या वर्षांनी आम्ही गेलो. 1 डे रिटर्न राईड झाली आपली. तो लय मजा आली. आज एकदम भारी होता. सो आपला व्लॉग जो आहे तो इथेच एंड होतो आहे.
भेटूया आपल्या येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तो कधी येईल ते तुम्हाला कळेलच. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओज आहेत त्या शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. आपली काळजी घ्या. भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.